पंचायतीचे सदस्य प्रसाद बदेदादा यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल। भरपूर मेहनत होती कळम संघाची। तर योगेश शेळके यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। कळम ग्रामपंचायतीचे युवा सदस्य प्रसाद बदे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय। प्रसाद आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करा। आणि त्यानंतर दैवली ग्रामपंचायतीचे सदस्य महेश मोरगे दादांना विनंती आहे, महेश दादा आपणही सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। आणि कॅप्टन भूषण ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। तर प्रसाद बदे या ठिकाणी आता योगेश शेळके यांच्या शुभ हस्ते। योगेश दादा आपण स्वागत कक्षामध्ये उपस्थित राहा। इथे प्रसाद बदे युवा नेतृत्व कळम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य त्यांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात येतोय। आणि आपलं कौतुक असेल कळम संघ की आपण या स्पर्धेमध्ये खेळलात, चांगला गेम होता, पण एका चेंडूने मॅच पलटली ती मात्र दैवली टीमकडे। हार्ड लक बट ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट। आणि त्यानंतर लगेच आम्ही सन्मान करू दैवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महेशजी मोरगे यांचा। योगेश शेळके आपल्याच शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा, महेश दादांना सन्मानित करावं। आणि चांगला खेळ महेश यांच्या 5 चेंडूवरती ज्या ताबडतोब आलेल्या 14 धावा होत्या त्या फार महत्त्वाच्या ठरल्या, त्या मात्र दैवली संघासाठी। तेच सदस्य महेश यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। थँक्यू। डीजे थोडं थांबवतो आपण, डीजे आता वाजवणारच आहोत। तर महेश मोरगे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करू। आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। तर मी विनंती करतोय संतोषजी शेळके साहेबांना की साहेब आपण पुढे जा आणि लगेचच भूषण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे आपण प्रदान करावी। एक्कावन्न धावांचं टार्गेट चेस केलं तर दैवली टीमने, आणि 25 धावांची इनिंग खेळणारा कॅप्टन भूषण ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। संतोष शेळके यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण भूषणला प्रदान करू। भूषण या ट्रॉफीचा आपण स्वीकार करा। वेल प्लेड भूषण, कॉंग्रॅच्युलेशन। टीमला आपण सेकंड राऊंडमध्ये घेऊन आलात। संघाचं नेतृत्व करत केलेली ही 50% टोटल एकट्या भूषणने चेस केली। 51 मधल्या 50 धावा एकट्या भूषणच्या होत्या। कॉंग्रॅच्युलेशन। तर भूषण आपण आयोजकांशी संपर्क साधा, आयोजकांच्या वतीने सूचना। पॉवर प्ले मध्ये आले। हॅलो, पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलने सुरुवात केली। हरेश कराले, कर्जत तालुक्यातील कर्जत प्रीमियर लीग मध्ये सर्वात कमी धावा खर्च करणारा गोलंदाज हरेशच्या समोर आहे विस्फोटक बॅटर योगेश। हरेश कराले वर्सेस योगेश कांबरे, हे दोनदा चांगलं राहील। व्हाईट बॉलने सुरुवात करतोय हरेश। या मैदानावरती याच वर्षी क्रिकेट प्रेमी चषकामध्ये
14 बॉल्समध्ये नाबाद 48 धावांची इनिंग खेळली होती योगेश कांबेरेने. यावर्षीची सीझनची सुरुवात होती आणि पुन्हा याच मैदानावरती हरेशच्या विपक्षात योगेश. अपील जोरदार आहे. या दरम्यान थोडंसं कॉर्डिनेशन चेंज झालं होतं आणि तोपर्यंत धाव मिळेल एक. धावसंख्या एक इथून आली आहे. अपील जोरदार होती, स्ट्रॉंग अपील होती हरेशची. कारण क्रिकेटमध्ये नियमच आहे की जोपर्यंत आपण अपील करणार तोपर्यंत अंपायर्सला आऊट देणार नाहीत. आणि काही वेळा असं होतं देखील, अंपायर फार उत्साहित असतात, अपील येण्याआधी कधी कधी दाद स्वीकारतात देखील, पण तसं नसतं. नियम आहे, इट्स अ लॉ इन क्रिकेट की जोपर्यंत अपील नाही तोपर्यंत आपण तटस्थ राहा. धावसंख्या पोचती आहे ती मात्र 2 या अंकावर. सुरुवात चांगली आणि नवीन फलंदाज आहे तो मात्र वावलोली टीमकडून प्रसाद. यंगस्टरला ओपनिंगच्या भूमिकेत आणलंय वावलोली टीमने. प्रसादचा त्रिफला उडवलाय हरेश करालेने. हा इकॉनॉमिकल बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. क्लीन बोल्ड केलंय आणि चिकू 11 वावलोली टीमला पहिला धक्का प्रसादच्या स्वरूपात. यस डीजे. पहिला बॅटर प्रसाद इथे आऊट झाला आणि आता चिकू 11 वावलेली संघाचा कॅप्टन धनराज कांबेरे स्ट्राईकवरती आहे. समोर हरेश कराळे. खोलात होता चेंडू, यॉर्कर लेवलचा हा टोक क्रशिंग यॉर्कर आणि दांडीगुल केली आहे संघनायक धनराज कांबेरे इथे बाद. धनराज कांबेरे देखील रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. रायगड भूषण शौर्यवीर मयूरदादा शेळके देखील रेल्वेमध्ये आहेत. मयूरदादांनी हरेश करालेचा हा चेंडू फार इम्प्रेस करून गेला मयूरदादा शेळके यांना, कारण खोलात टाकला. लगातार दुसरी विकेट होती तीही यॉर्कर स्पॉटवरती आणि चिकू 11 वावलोली टीमला 2 धक्के देत हरेश करालेने नेरळ डी संघाचं पारडं जड केलंय. कारण चिकू 11 वावलोली संघाने सावळे हेदवली विभागातील पहिली मानाची स्पर्धा 5 ते 8 डिसेंबर दरम्यान झाली होती. बाजीरावजी दळवे आणि गणेशजी मोडक यांनी आयोजित स्पर्धेमध्ये चिकू 11 वावलेली संघाने चॅम्पियन पद स्वीकारलं होतं. गोलंदाजावरती ॲक्शनवरती ऑब्जेक्शन आहे. चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू संपलेत ते मात्र हरेशचे 4, धावसंख्या 2, लगातार 2 विकेट आणि सावळे हेदवली विभागातील मानाच्या स्पर्धेचं चॅम्पियन पद चिकू 11 वावलोली संघाने पटकावलं होतं. आणि त्या घवघवीत यशानंतर, त्या सक्सेस टुर्नामेंट नंतर शिवशाही चषकामध्ये उतरलाय तो मात्र वावलोली संघ. बॅक टू बॅक विकेट इज ऑन हॅट्रिक नाव हरेश कराले, मॅन फ्रॉम नेरळ डी. हॅट्रिकची संधी आहे. समोर खेळत मनोज मुंडे, लॉंग ऑफ मध्ये सोनू आहेत. दुसऱ्या धावेचा अटेम्प आणि 2 धावा इथून पूर्ण. मनोज मुंडे या फलंदाजाची सुरुवात. वावलोली टीमची धावसंख्या पोचली 2 धावाने 4 या अंकावरती. ओव्हर नंबर 1 बॉल संपले, तिथे मात्र 5 धावसंख्या ती मात्र 4. पॉवर प्ले मध्ये थांबवले ते हरेश करालेने. शेवटचा बॉल मनोज मुंडे त्या ठिकाणी लेग स्टिकच्या थोडा बाहेर होता. हरेश करालेने ओव्हर केली आहे कंप्लीट. धावा आल्या त्या मात्र चिकू 11 वावलोलीच्या 4 आणि 6च्या 6 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण तर कुठलाही अटॅक झाला नाही वावलेली टीमकडून, कारण 2 विकेट आल्या. दोनही चेंडू सुरेख होते आणि धनराजची ती विकेट, त्यानंतर त्याआधी जी विकेट आली प्रसादची, दोनही एकाच टप्प्यावरती आणि एकाच स्पॉटवरती टाकलेला तो चेंडू होता. पण अजूनही योगेश कांबेरे आणि मनोज मुंडे ही जोडी मैदानावरती. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट. हरेश करालेने धावा दिल्या 4.
तर यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. दैवली संघ आपण कुठेही जाऊ नका. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो दैवलीच्या विपक्ष सेकंड राऊंडची मॅच खेळेल. चांगला फॉर्मॅट आहे. पहिल्या 2 मॅचेस नंतर सेकंड राऊंड आणि त्यानंतर 2 मॅचेस नंतर सेकंड राऊंडची दुसरी मॅच. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 4. हरेश कारालेची ओव्हर इथे समाप्त. गोलंदाजीसाठी वैभव आले नेरळ डी टीम कडून. पहिलाच बॉल योगेश कांबेरेच्या बॅटमधून सुरुवात झाली आहे सिक्सरची. योगेश कांबेरे इथे मैदानावरती या वर्षी 14 चेंडूमध्ये 48 धावांची बेस्ट इनिंग खेळणारा हा प्लेयर आहे आणि त्याच्या समोर हा चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती योगेशचा हा षटकार. वैभव वरती पहिल्याच बॉलवरती आला योगेश कांबेरेचा षटकार. नेरळ डी टीम मध्ये हुकुमाचा एक्का हरेश कराले, त्याची ओव्हर आली 4 धावांची. पण आता वैभव आणि इथून पुढच्या गोलंदाजांच्या कामगिरीवरती निर्भर आहे ती मात्र धावसंख्या. बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट पिक केलाय योगेश कांबेरे. इज ऑन फायर. जबरदस्त टोळा होता योगेशचा, समोर उडवलाय ऑन साइडला. बॅक टू बॅक येतोय सिक्सर. 1 मॅन आर्मी सारखा खेळणारा हा खेळाडू आहे योगेश कांबेरे, ज्याची इनिंग पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वावलेली टीम म्हणजे ओळख येते योगेश कांबेरेची. आणि त्याच्या बॅटिंगची स्टाईल सध्या भारी पडतीये ती नेरळ डी टीमच्या गोलंदाज वैभवच्या गोलंदाजीवर. थोडं टेन्शन वाढवलं नेरळ डी टीमचं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, थांबल्या होत्या अक्षरशः, कारण 4 धावसंख्येमध्ये देखील 1 वाईड आणि 1 लेग बायची धाव होती. पण इथे योगेश कांबेरेने सुरुवात केली. वैभवला सुरुवातीपासून प्रेशरमध्ये आणलंय, कारण 2 लगातार षटकार आलेत योगेश कांबेरेच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली 16 अंकावर. पुन्हा एकदा योगेशचा प्रयत्न होता, चेंडू थोडा दूर राहिला, कनेक्शन नाही. डॉट बॉल आलाय तो नेरळ डी टीमचा. बॅटिंग आज मात्र दमदार बॅटिंग होईल. 8ही संघ चांगले आहेत, त्यामुळे आज आपल्याला भरपूर धावा आणि भरपूर षटकार बघायला मिळतील. रिव्हर्स अटेम्प्ट, ऑसम शॉट, अद्भुत, अविश्वसनीय. योगेश कांबेरेचा हा आणखी एक धमाका, आणखी एक ब्लास्ट. ठोकलाय चौकार. जबरदस्त शॉट आहेत योगेश कांबेरेचे आणि योगेश कांबेरेच्या याच बॅटिंग स्टाईलने भरपूर फॅन फॉलोविंग आहे योगेश कांबेरेच्या बॅटिंगची. आणि तोच दरारा, तोच दबदबा योगेश कांबेरेचा या मैदानावरती नेरळ डी टीमच्या विरोधात. धावसंख्या 20 पर्यंत पोहोचली आहे. वैभवचा चेंडू समोर होता. योगेश ताकद तर होती फटक्यात, चेंडू मात्र चांगला होता. धावसंख्या 5 चेंडू नंतर पोहोचली आहे 20. धावा आल्यात चिकू 11 वावलोली टीमच्या. 5 बॉलमध्ये 16 धावा केल्यात योगेश कांबेरेने. शेवटचा बॉल ऑन साइडला हवेत आहे आणि ठोकलाय की अडवला हे बघायचं. आणि सिक्सर, सिक्सर येतोय योगेश कांबेरेच्या बॅटमधून. दुसऱ्या ओव्हरमध्ये हवी ठरला चिकू 11 वावलोली. पहिली ओव्हर नेरळ डी टीमच्या खात्यात गेली हरेश करालेची, 4च धावा. आणि वैभव आला आणि वैभवने धावा दिल्या 22. टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चिकू 11 वावलोली, धावसंख्या 26. यस, ड्रिंक ब्रेक होईल. 4च दिवसापूर्वी या मैदानावरती एक स्पर्धा झाली, जय गणेश क्रिकेट संघ तलवडे आयोजित. आणि त्या स्पर्धेमध्ये चिंचवली संघाच्या अक्षय भगतने 4 मॅचमध्ये जवळपास धावा केल्या होत्या 142 आणि 4 विकेट त्याच्या नावावरती होत्या. याच एंडकडून तीही स्पर्धा होती आणि आता तेच मैदान, तोच एंड. आणि इथे देखील अशाच पद्धतीने एखादा फलंदाज एकतर्फी धावा करेल का हे बघायचंय. आणि तसा धूमधडाका सध्या पहिल्या मॅचपासून लावलाय. दैवली संघाच्या, कळंब संघाच्या फलंदाजाने देखील तसाच धमाका होता. आणि आता देखील चिकू 11 वावलोली टीमच्या योगेश कांबेरेच्या देखील बॅटिंगने तसाच धडाका आहे. आणि धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ती मात्र 26. चिकू 11 वावलोली टीमचा कॅप्टन धनराज आपल्या खेळाडूंची काळजी घेणारा कॅप्टन आहे.
बघा लगेच तत्परतेने तो पाण्याची बॉटल घेऊन मैदानावरती गेला. मनोज मुंडे समोर आहे आणि आता मात्र नेरळ डी टीम कडून येत आहेत तो मात्र गोलंदाज निखिल. पहिलाच बॉल मनोज मुंडेचा फटका ऑन साइडला, भरदा वेगाने चेंडू आहे, सीमा पार, सुसाट वेगाने चेंडू होता, अंतर कव्हर करता आलं नाही आणि पोचला चेंडू चौकार. चिक्कू 11 वावलेली टीमची धावसंख्या 30 रन्स ऑन बोर्ड. आणखी किमान वावलेली टीमच्या मनामध्ये असेल घेणाऱ्या 11 बॉलमध्ये देखील आणखी 30 पाहिजेत. धावसंख्या 30. गोलंदाज सय्या निखिल, स्लोवर चेंडू पीक केला हवे ते, खेळाडू धावलेत आणि त्याच्या आवाक्या बाहेर. वन मोर शॉट बाय द बॅटर मनोज मुंडे आणि आणखी एक षटकार आला चिक्कू 11 वावलेली टीमचा. फटका तितकासा कनेक्ट नव्हता पण अंतर गाठलं चेंडूने. धावा आल्या 6, ठोकला षटकार आणि टोटल पुढे सरकली. धावसंख्या 36. एका बाजूने योगेश कांबेरेचा तर दुसऱ्या बाजूने मनोज मुंडेचा हा पॉवर पॅक परफॉर्मन्स. नेरळ डी टीम सध्या निखिल या गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. 36 धावा. तिसरा बॉल ऑन साइडला, पुन्हा मनोज मुंडेचा फटका आणि इथे पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. मनोज मुंडे बॅक टू द डगआउट. मनोज बाद झालाय, ताकद नव्हती मनोजच्या फटक्यावरती. आणि त्यानंतर लगेचच अमोल मोडक, कर्जत तालुक्यामध्ये वावलेली टीमचा चर्चेत राहणारा हा देखील खेळाडू अमोल मोडक. बऱ्याचशा टुर्नामेंट खेळणारा, बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू म्हणजे अमोल मोडक. रायगड प्रीमियर लीग, कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धा खेळलाय अमोल मोडक. आणि आता इथून मनोज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर आणि एक चांगला फिनिशिंग टच देण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू म्हणजे अमोल मोडक. वेगवान बॅटिंग आहे चिक्कू 11 वावलेली टीमची. धावसंख्या 36 आणि निखिल समोर आता अमोल मोडक. अमोलसाठी हा चेंडू होता निखिलचा. पंचांची पाहणी आणि व्हाईट बॉल, बाहेर होता चेंडू. राऊंड द विकेटने निखिल बॉलिंग करतात आणि राऊंड द विकेटने बॉलिंग करत असताना गोलंदाजांचं टार्गेट हे नेहमीच ऑफ स्टंपच्या बाहेर राहिलंय. निखिलचा देखील अटेम्प्ट तोच होता. अटेम्प्टने मात्र एक्स्ट्रा रन त्याने खर्च केली. धावसंख्या 37. अमोल मोडकच्या पुढ्यात होता चेंडू आणि पाठवलाय सीमा बाहेर. चिक्कू 11 वावलेली टीमचा षटकार, खणखणीत षटकार. धावसंख्या 43. आज षटकारांचा पाऊस आहे शिवशाही चषक तलवडेच्या या स्पर्धेमध्ये. आणि चिक्कू 11 वावलेलीचा फलंदाज अमोल मोडक मैदानावरती गेल्या गेल्या मात्र षटकार ठोकतोय आणि अमोल शेळके इथे मात्र धावांची नोंद करतोय. धाव नोंदक अमोल शेळके आणि बॅटर आहेत मात्र अमोल मोडक. धावसंख्या 43. नेरळ डी टॉस जिंकला हरेशने, फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि तदनंतर आव्हान आहे ते मात्र वावलेली टीमच्या फलंदाजांचं. पुन्हा एकदा अमोलचा प्रयत्न ऑन साइडला, समोर एक खेळाडू, वैभवच्या पुढ्यात चेंडू आला तोपर्यंत धाव मिळेल एक. धावसंख्या पोहोचली ती मात्र 44. योगेश जरूर या शॉटवरती जरूर थोडा नाराज असेल कारण हा देखील चेंडू चांगला होता. धावसंख्या 44 आणि शेवटचा बॉल आहे तो मात्र निखिल या गोलंदाजाचा नेरळ डी कडून. ओव्हर नंबर 3. अपील होती आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ इथून कंप्लीट होतोय. बॅटिंग करणाऱ्या चिक्कू 11 वावलेली टीमची धावसंख्या 44. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या हरेश कारालेने 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभवने धावा दिल्या 22, 26 होत्या 2 ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये निखिलने धावा दिल्या 18. अशा 3 ओव्हरमध्ये 44, 44 धावा आहेत. आणि इथून मात्र आता लास्ट ओव्हरमध्ये नेरळ डी टीम कडून 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल स्लॉग ओव्हरमध्ये भावेशला आणण्यात आलंय.
आणि योगेश कांबेरे आणि अमोल मोडक या फलंदाजांचा आव्हानात्मक फलंदाजीचं स्वरूप सध्या मैदानावरती धावा आहे 3 ओव्हरमध्ये 44. अमोल मोडकचा पहिलाच चेंडूवरती आलेला फटका सिंगल. स्ट्राइक रोटेट होईल, स्ट्राइक वरती असेल योगेश कांबेरे. धावसंख्या 45. 5 चेंडू आहेत. भावेश आणि त्याच्या समोर येतो मात्र योगेश कांबेरे. भावेशचा हा चेंडू पंचांची मुवमेंट आणि व्हाईट बॉलने इथे एक्स्ट्रा रन खर्च करतो तो भावेश. धावसंख्या 46. एक चेंडू, धावसंख्या 46. बॅटची कडा आणि विकेट मिळाली आहे ती नेरळ डी टीमला. योगेश कांबेरे इथे बाद. 46 धावा आहेत. अजून 4 बॉल इथून बाकी आहेत ते या इनिंग मधले. आज वावलेली टीमचे रोशन मोडक नाही आहेत, त्यामुळे इथून आता योगेश बाद झाला. चांगली धावसंख्या, पण अजून 46 ला 60 मध्ये कन्वर्ट करणं हे गरजेचं आहे. या विकेटची आउटफील्ड आणि बॅटिंग किंवा चेसिंग करत असताना फलंदाजांना होणारा फायदा, सगळ्या गोष्टींचा विचार करता किमान 60 धावा पाहिजेत. धावसंख्या 46. 46 धावा आणि इथून चेंडू संपले 2. आणखी एक व्हाईट बॉल आलाय तो मात्र भावेशचा. व्हाईट बॉल नंतर योगेश कांबेरेची विकेट त्याने मिळवली. पुन्हा व्हाईट टाकला आणि आता समोर येतो भावेश. 47 धावा. भरपूर उंच आहे चेंडू. अंदाज इथे बांधतायत खेळाडू. कॅच पकडली गेली आहे. वाईड नंतर विकेट, वाईड नंतर विकेट. फलंदाज बाद. वावलेली टीमचा भावेश. धावसंख्या 47 आणि लगातार 2 धक्के दिले ते मात्र नेरळ डी टीम कडून भावेशने. 3 चेंडू भावेश इथे समाप्त झाले. धावसंख्या 47. अनिलच्या बॅटमधून इथं सिंगलचा प्रयत्न अनिलचा. एकच धाव. वावलेली टीम कडून अमोल स्ट्राइक वरती येणं गरजेचं होतं. आता या इनिंगचे चेंडू शिल्लक आहेत 2. धावसंख्या 48. 2 चेंडू आहेत कारण पहिली सिंगल होती, ही देखील सिंगल. 2 विकेट. 4 बॉल संपलेत. 5वा बॉल. अमोल मोडकने खूपच लांब लचक टोळावलाय हा षटकार. स्ट्राइक हवी होती अमोल मोडकला. अनिलने स्ट्राइक दिली आणि त्यानंतर अमोल मोडकने ठोकलाय षटकार. धावसंख्या 50 पार पोहोचली आहे. 54. 54 या आकड्यावर. आणि शेवटचा बॉल या पहिल्या सत्राचा वावलेली टीम साठी. पुन्हा एकदा अमोल मोडक. टीमला हव्या होत्या धावा 60 आणि धावसंख्या देखील पोहोचली आहे ती मात्र चिक्कू 11 वावलेली टीमची 60.
आणि 61 धावांचं टार्गेट येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 4 ओव्हरमध्ये सेट केलंय ते नेरळ डी टीमसाठी. पहिल्या मॅचमध्ये 51चं होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 61 धावांचं टार्गेट आणि वेल फिनिश केलं ते मात्र अमोल मोडकने. 2 सिक्सरने 60 धावसंख्येपर्यंत पोहोचला चिक्कू 11 वावलोली. तर यानंतर दहिवली संघ आणि त्यांच्या विरोधात या मॅचमध्ये विनर टीम यांचा सामना होईल सेकंड राऊंडचा पहिला. एकसष्ट धावांचं टार्गेट नेरळ डी टीमसाठी. वावलेली टीमकडून सुरुवात योगेश कांबेरेने दिली. मनोज मुंडेने मध्यंतरी फटकेबाजी केली आणि फिनिशिंग टच दिला तो अमोल मोडकने. आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या चिक्कू येऊन वावलेली संघाची 60 आणि 61 धावांचं कंपल्सरी टार्गेट असेल ते नेरळ डी टीमला. फलंदाज रेडी होत आहेत. फिल्डिंग सेट होईल आणि वावलोली विपक्ष नेरळ डी अशा मॅचचा दुसऱ्या सत्राचा खेळ होईल सुरू. नागेश आणि अक्षय ही जोडी मैदानावरती. नागेश अनुभवी बॅटर आहे, त्याच्या साथीला मात्र युवा जोश अक्षय असेल. आणि लक्ष 61 धावांचं आहेत. या मैदानावरती 70 धावा देखील चेस झालेत. आणि 4च दिवसापूर्वी अक्षय भगतने 5 मॅचमध्ये 144 धावा केल्या होत्या. इतकी जबरदस्त बॅटिंग केली होती त्याने. आणि त्या धावा देखील त्याने चेस करत असताना केल्या होत्या. 2 मॅचमध्ये लगातार त्याने चेस करत असताना 37 धावांची इनिंग खेळली होती चिंचवलीच्या अक्षय भगतने. त्यामुळे इथून जास्तीत जास्त धावसंख्या करण्यासाठी चेसिंगला पाहिजे तसा टेन्शन नसतं. पण फलंदाजांची बॅटिंग कशी आहे त्यावरती ते सर्व निर्भर असतं. कारण 61 धावसंख्या आधीच्या मॅचमध्ये दहिवली संघ 51 धाव्या 3 ओव्हरमध्ये जवळपास सामना जिंकायला पाहिजे होता. पण कळंब संघाने सामना 7 चेंडू 5 धावसंख्येचा 2 बॉल 4 पर्यंत घेऊन गेले होते. आता इथे 61 धावात स्ट्राईकवरती येतो मात्र नागेश आणि नॉन स्ट्रायकर आहे तो अक्षय. आणि चिक्कू 11 वावलेली टीमकडून मात्र धनराज कांबेरे. धनराज नेतृत्व दमदार, परफेक्ट ऑन टाईम तो टॉससाठी येणार, डिसिजन स्वीकारणार, टीमला रेडी करणार, त्यानंतर फलंदाज मार्गस्थ करणार. आणि जशी सेकंड इनिंग बॉलिंग सुरू झाली तशी धनराजने आपल्या बॉलिंग स्पेलचा पहिल्या षटकाचा देखील शुभारंभ करण्यास इथून लगेचच तो सुरुवात करतोय. संघाचं नेतृत्व असं पाहिजे, सगळ्या खेळाडूंना व्यवस्थित सूचना आणि खेळाडू देखील असे पाहिजेत की कॅप्टनच्या सूचनांचं त्यांनी पालन केलं पाहिजे. नाही तर 11च्या 11 कॅप्टन असंही कधी कधी होतं. तर धनराज कांबेरे टीमचा कॅप्टन पॉवर प्लेमध्ये समोर आहे, तो मात्र नेरळ डी टीमचा नागेश. 61 धावा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये करायच्यात इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल नागेशचा फटका स्क्वेअर लेग मधून काढलाय. नेरळ डी टीम कडून पलटवार झालाय आणि सुरुवात झाली 61 धावा संख्येच्या पाठलागाला. नागेशचा आलाय हा पहिला चौकार. सामना हा देखील तसाच होईल, लास्ट पर्यंत ही मॅच देखील तशीच जाईल. कारण सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये किती धावा येतील यावरती या टार्गेट ची चेसिंग कशी होईल हे ठरेल असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं म्हणणं असतं. कारण सुरुवात दमदार झाली तर मोठे मोठे टार्गेट देखील चेस करता येतात गोलंदाज या धनराज. या वेळेस अपील जोरदार LBW च्या स्वरूपात नेरळ डी टीमचा ओपनिंग बॅटर नागेश इथे बाद.
धनराजचा पुढील चेंडू बॅटची काढा आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आहे. नेरळ डी टीमला 15च्या सरासरीने तितक्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं. सुरुवात चांगली नागेशची, पण त्यानंतर लगेच विकेट आली नागेशची. धावसंख्या 3 बॉलमध्ये 4. 61चं लक्ष घेऊन उतरलाय नेरळ डी टीम कडून. रोशन आता स्ट्राईक वरती आहे. समोर कॅप्टन धनराज. पुढील चेंडूवरती देखील विकेट. नेरळ डी टीमला दिलाय दुसरा धक्का. धनराज कांबेरेच्या ओव्हरने पहिल्याच सलामीच्या फलंदाजांना केलं इथे बाद. नागेश रोशन इथे बाद. नेरळ डी संघ धावसंख्या 4 बॉलमध्ये 4. मोठं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेट गाठण्यासाठी किमान एका फलंदाजाला एका बाजूने मोठी इनिंग खेळावी लागेल. कारण जर नेरळ डी टीम कडून एक मोठी इनिंग आली नाही तर कदाचित विजयापासून फार दूर राहील. सचिन नवीन फलंदाज. यस, नरेश नवीन फलंदाज आहे. टी शर्ट नेम वरून आम्हाला असं वाटलं की सचिन आहे. नरेश न्यू बॅटर ऑन क्रीज. धावसंख्या 4 बॉलमध्ये 4. लक्ष गाठायचं आहे ते 61 धावांचं. तर यानंतर दहिवली वर्सेस या सामन्यातील विजेता संघ यामध्ये मॅच होईल. दहिवली संघाने कळंब संघाला परास्त केलं आणि इथे मात्र सामना अजूनही सुरू आहे आणि 20 चेंडूमध्ये धावा करायच्या 57. बघा, सर्व टीमसाठी महत्त्वाची सूचना आहे की कोणत्याही खेळाडूच्या पॉकेटमध्ये मोबाईल नकोय. आयोजकांच्या वतीने सूचना आहे, मोबाईल जर सापडला तर कदाचित तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. मैदानावरती एकमेकाला कॉल करा विदाऊट मोबाईलने. धावसंख्या 4 बॉलमध्ये 4. समोर होता धनराजचा चेंडू. लेफ्ट हँड बॅटर नरेशसाठी. नेरळ डी टीम वरती मात्र सध्या धनराज कांबेरेच्या गोलंदाजीचा मारा. हरेश करालेने देखील धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 4 आणि धनराज कांबेरेने 5 चेंडूमध्ये खर्च करतोय 4. फर्स्ट ओव्हर कंपॅरिझन हरेश करालने दिल्या होत्या 4 आणि इथून वावलेली टीमच्या धनराज कांबेरेने दिल्या धावा 4. पहिल्या ओव्हरच्या तुलनात्मक परिस्थितीमध्ये वावलेली आणि नेरळ डी टीम या दोन्ही संघ लेवलवरती आहेत. पण त्यानंतर वावलेली टीमने 3 ओव्हरमध्ये केल्या होत्या 56 आणि आता नेरळ डी टीमला 3 ओव्हरमध्ये करायच्या धावा 57. 19 धावसंख्येच्या रिक्वायर्ड रन रेटने सध्या 57 धावा येणाऱ्या 18 बॉलमध्ये करायच्या आहेत. तेव्हा आता नेरळ डी टीमला अक्षय जो 6 चेंडू नॉन स्ट्रायकर एंड वरती राहिलाय आणि त्याची बॉडी लँग्वेज बघता कदाचित अक्षय हा बिग हिटर खेळाडू आहे या टीमचा आणि त्या अक्षयला आपल्या बॅटिंगने इथे जे लक्ष गाठायचं आहे त्यासाठी सुरुवात करावी लागेल. बाउंड्रीजला सुरुवात करावी लागेल नेरळ डी टीमला, कारण गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे ती मात्र चिक्कू इलेव्हन वावलेली टीमची. धनराजची ओव्हर संपली आणि लगेच अमोल मोडक आणखी एक वेगवान गोलंदाज चिक्कू इलेव्हन वावलेली टीमचा. अक्षय 6 चेंडूंचा त्याने अभ्यास केलाय, विकेटचा अभ्यास केलाय आणि आता सेकंड ओव्हर जशी सुरू झाली योगेश कांबेरेने सेकंड ओव्हरला सुरुवात केली होती 2 लगातार षटकारांनी आणि आता अमोल मोडक वरती बॅटिंग करतोय तो मात्र नेरळ डी टीमचा अक्षय. 19च्या सरासरीने 57 धावा करायच्या 18 बॉल्स मध्ये. पहिलाच बॉल अक्षयचा फटका इन टू द एअर आणि इथून पाहतायत व्हॉलेंटियर सांगतायत यस यस व्हॉलेंटियर त्या ठिकाणी पाहणी करतायत षटकार आहे की नाही याचा निर्णय आणि व्हॉलेंटियर सांगतात की हा सिक्सर आहे. चुकी घडली आहे खेळाडूकडून, कॅचही नाही आणि सोबत षटकार देखील. चान्स मिळालाय तो बिग हिटर अक्षयला. 17 बॉल मध्ये धावा करायचे ते 51. असा चान्स एखाद्या खेळाडूला मिळतात आणि तो मॅच जिंकून देतो. तसा नेरळ डी टीम साठी अक्षय करेल का? 17 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 51 धावसंख्येची. अमोल मोडकचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा एफर्ट्स होता अक्षयचा आणि अमोल मोडक. वावलेली टीम एक्सपेक्ट करते अमोल मोडककडून एक चांगल्या बॉलिंगची अपेक्षा आहे आणि अक्षयकडून चांगल्या बॅटिंगची अपेक्षा आहे कारण 16 चेंडूमध्ये धावा करायचे 51.
अमोल मोडकचा फटक्यासाठी आधीच तयार होते अक्षय. चेंडू येण्याची वाट बघावी लागेल आणि प्रत्येक चेंडू हा षटकारासाठीच नव्हे तर धावांसाठी त्याला प्रयत्न करावे लागते. अमोल मोडक ओव्हर द विकेटने आलेत. ओव्हर द विकेटने चांगली बॉलिंग करतायत अमोल मोडक. समोर अक्षय. अमोल मोडक कडून धावसंख्या आतापर्यंत आहे ती मात्र 10 या धावसंख्येवर. एक 6 आला पण 3 डॉट बॉल आले. अमोल मोडकने सरासरी मेंटेन केली. फटका अक्षयचा. खेळाडू थोडे मागे आहेत तोपर्यंत मिळेल एक सिंगल. धावसंख्या पोहोचली नेरळ डी टीमची 11. अजूनही विजयासाठी करायच्या धावा इथून 50. चेंडू आहेत ते मात्र 13 चेंडू 50 धावा म्हणजे युवराज सिंगच्या 12 चेंडू 50 धावांचा रेकॉर्ड मोडावा लागेल. आणि त्यासाठी नेरळ डी टीमचा एखादा फलंदाज नरेश किंवा अक्षय ते षटकार किंवा ते चौकार खेळेल का? कारण 13 चेंडूंना 50 धावा. आता सामना थोडा दूर जातोय नेरळ डी टीम पासून. आणि वावलोली टीम कडून अमोल मोडकचे जे लगातार आलेले 3 डॉट बॉल त्यानंतरची सिंगल मजबूत स्थितीमध्ये वावलोली. शेवटचा बॉल नरेशचा ऑन साइडला स्वतः गोलंदाज अमोल पुढे आला आणि एका रनने ही ओव्हर तिथे समाप्त झाली. धावसंख्या पोहोचली ती मात्र 12. विजयासाठी 12 चेंडू धावसंख्या करायची आहे 49 या धावांची गरज आहे. 12 चेंडू 49 ची गरज. 12th मॅन चला लगेच जा. वावलोली टीमला गरज असेल पाण्याची तर त्यांना द्या. 12 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द हे गाव नेरळ पासून काहीच अंतरावरती असणारे गाव. 4 ते 4.5 किलोमीटरवर असणारे हे गाव. उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती असणारं गाव आणि छोटंसं गाव आहे पण या गावामध्ये अतिशय गुण्या गोविंदाने नांदणारे सर्व नागरिक. आजही तलवडे खुर्द म्हटलं ना तर शेळके तलवडे का अशी देखील ओळख आहे या गावाची. आणि या गावाला रस्त्याची चांगली व्यवस्था आहे. त्यानंतर उल्हास नदी 12ही महिने वाहणारी नदी आहे तलवडे खुर्द गावाला. त्यामुळे ना पाण्याची कमतरता ना रस्त्याची कमतरता. आणि इथले लोकही खूप चांगले आहेत. स्वभाव चांगला आहे आणि त्यांच्या दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चांगल्या नियोजनाने या स्पर्धेचं आयोजन आणि विशेष म्हणजे मागील ज्या 3 टुर्नामेंट झाल्या तालुक्यामध्ये त्या यूट्यूब लाईव्ह नव्हत्या. आणि बऱ्याचशा प्रेक्षकांचं असं म्हणणं असतं की जरी शर्यती सुरू झाल्या प्रेक्षक थोडे कमी झाले असे तरी घर बसल्या पाहणारे प्रेक्षक फार आहेत. कारण आता स्मार्ट टी व्हीचा जमाना आहे. वायफायचा जमाना आहे. त्यामुळे स्मार्ट टी व्हीवरती सहज वायफाय कनेक्ट केला की आपल्याला घर बसल्या स्पर्धा पाहत आहेत. आणि एका टी व्हीवरती 10-12 काय 50 लोकही बघू शकतात. असे चांगल्या पद्धतीने KTC लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार वाकसचे त्यांनी सुरू केलेली वाहिनी आणि तिच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आलाय चिक्कू 11 वावलेली टीमचा. नयन गोलंदाजी मार्कवरती आलाय. ओव्हर नंबर 3ऱ्या षटकासाठी तो आला. 12 चेंडू 49 करायचे नेरळ डी टीमला. KTC लाईव्ह इव्हेंटवर मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षकांना इथून असं वाटत असे कदाचित 12 बॉल 49 सामना पलटेल तो नेरळ डी संघ. कॅपॅसिटी आहे नेरळ डी टीम मध्ये देखील. पण अक्षयच्या फलंदाजीवरती संपूर्ण डगआउटचं लक्ष आहे. 11 चेंडू आणि 48 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 8 6 इथून येतील का नेरळ डी टीम कडून. 11 बॉल आणि करायच्यात 48. कारण अक्षय एकदा बॅटला बॉल कनेक्ट झाला या मैदानावरती तर षटकारांची रांग लागते. तशीच रांग वावलेली टीमने लावली. पण आता 11 बॉल मध्ये 8 6 पाहिजेत. ती कामगिरी जमेल का नेरळ डी टीमला. अक्षयसाठी थोडासा चेंडू स्लो होता. इथून आलाय डॉट बॉल. नयन या गोलंदाजाने देखील डॉट बॉल काढलाय. सामना आता 10 बॉल आणि 48. भरपूर टार्गेट होतं 61चा. पलटवार पाहिजे तसा झाला नाही तो मात्र नेरळ डी टीमचा. 10 बॉल मध्ये 48. नयन समोर आहे मात्र अक्षय. तिसरा फटका चांगला आहे अक्षयचा. कनेक्ट झालाय पण बाउंड्री लाईन पार देखील पोहोचलाय. आलाय नेरळ डी टीमचा 6. 9 चेंडू आणि आता ठोकायचे षटकार 7. 9 बॉल मध्ये 7 6 ची गरज आहे. सामना सोपा आहे. 9 बॉल मध्ये 7च पाहिजेत.
हे फलंदाजांना ऐकायला फार बरं वाटतं, 9 बॉलमध्ये 7 सिक्स मारायचे. त्यामुळे अक्षय एकदा बॅट फिरवली की चेंडू सीमापार पोहोचतोय असं हे क्रीडांगण आहे. आणि नयन समोर आहे अक्षय, फक्त बॉल कनेक्ट झाला पाहिजे अशी स्ट्रॅटेजी सध्या अक्षयची. नयनचा हा चेंडू समोर ठेवला आहे. अक्षय इथे डॉट बॉल खेळतोय. सामना इथून आता 8 बॉल, विजयासाठी गरज आहे 8 बॉलमध्ये 42 रन्सची. 8 बॉल आणि 42 रन्स. हरेश कराले डगआउटमध्ये. पुढील नेक्स्ट बॅट्समन तयार आहेत. संधी मिळेल की नाही यावरती प्रश्नचिन्ह आहे. आणि अक्षय इथून शरीरावरती चेंडू आहे. 7 चेंडू आणि 42. लक्ष फार मोठं आहे नेरळ डी टीमसाठी. आणि जरूर प्रेक्षक देखील कौतुक करतील. कर्जत तालुक्यातील हे 2 चांगले संघ आहेत. चिक्कू 11 वावलोली टीमचा देखील परफॉर्मन्स जबरदस्त आहे. शेवटचा बॉल होता आणि अमोल मोडक चेंडूपर्यंत एका हाताने बॉल त्यांनी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एक सिंगल आली. आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी. धावा करायचे आहेत. 61चं टार्गेट असताना नेरळ डी टीमने धावा केल्यात 20. 6 बॉलमध्ये पाहिजे धावा 41. चिक्कू 11 वावलोली टीमने एक ओव्हरमध्ये 22 धावा ठोकल्यात. नेरळ डी टीम हरेश कराळे यांना बॅटिंग मिळाली नाही, तिथेच धावसंख्येवरती इफेक्ट झाला. ओव्हरला सुरुवात हरेशने 4 धावांनी केली होती. 2 विकेट मिळवल्या होत्या. एखादी विकेट आणखी आली असती नेरळ डी टीम कडून तर वावलोली टीमच्या धावसंख्येला थांबवता आलं असतं. पण 6 चेंडू 41 करायच्यात. ओव्हर नंबर 4 लास्ट ओव्हरमध्ये आलाय तो कल्पेश. आणि अक्षय जो ओपनिंगच्या भूमिकेत गेलाय, ज्या अक्षयकडून मात्र षटकारांची अपेक्षा आहे, त्याने फक्त 2 सिक्स लगावलेत. वावलोली टीमच्या नयनने धावा खर्च केल्यात 8. आणि 6 बॉलमध्ये धावा इथून करायच्यात तब्बल 41. फुलटॉस आहे ऑन साइडला. अक्षयचा फटका आणि अमोल मोडक चेंडू पर्यंत पकडली आहे कॅच. विकेट येईल अक्षयची मैदानाच्या बाहेर. हरेश कराले चर्चेत असणारा हा फलंदाज, ऑलराऊंडर हरेश कराले नेरळ डी टीम कडून. चेंडू 5 आहेत. धावसंख्या सध्या तरी इम्पॉसिबल मोमेंट आहे, कारण 41 रन्सची गरज आहे. 5 चेंडू 41. चला दैवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी स्टेजकडे या. रवाना व्हा आपण त्या ठिकाणाहून, कारण आता सामना जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलाय. 5च चेंडू आहेत आणि विजयासाठी गरज आहे कंपल्सरी 41 धावांची. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल आणि सेकंड राऊंडचा सामना हा 3 ओव्हरचा असेल. आयोजकांच्या सूचनेनुसार ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 ओव्हरची यानंतरची मॅच असेल. हरेश कराले ऑन स्ट्राईक आहे आणि 5 चेंडूमध्ये धावा करायच्या 41. हरेश करालेचा फटका हवेत आहे. खेळाडू पुढे सरसावलेत. नो मॅन लँड्समध्ये चेंडू पडले. कुठलीही धाव नाही. हरेश 4ही चेंडू खेळण्याचा प्रयत्न करेल. 4 बॉलमध्ये धावा करायच्या 41. तिसरा चेंडू देखील इथून डॉट. 3 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. आणखी एक चेंडू इथून कल्पेशचा डॉट. डॉट बॉल येत आहेत. आता विजयाच्या आशा निराशेमध्ये बदलत असताना, कारण 2च चेंडू आहेत आणि 41ची गरज आहे. हरेश करालेचा एक तरी 6 येईल का हे बघायचं डगआउटला. हरेश कराले, वा फटका चांगला हरेशचा. गॅप मोठा आहे आणि ठोकलाय तो मात्र हरेश करालेने चौकार. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये चौकार आलाय. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये शुभ आगमन होत आहे. आदरणीय ज्ञानेश्वर शेळके दादा या मंचावरती उपस्थित. दादांचं स्वागत. आणि त्यानंतर आदरणीय शांतारामजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत. आपल्या गावाची स्पर्धा आणि आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये आपल्या ग्रामस्थांचं